हॅलो आई, बोल ना. आई, लय दिवसाच्या बाद फोन लावला होता. तर 8-10 दिवस झाले फोन नाही लावला मला. बाई वैशाली, मॅने लावला तुले तर त्यात लावा लागत एखादा फोन मला. माझ्यातलं बॅलन्स सरलं होतं आणि बॅलन्स सरलं तुला माहिती आहे बाबा लवकर मारून नाही देत म्हणून. हां, आणि जा लागते आम्हाला बॅलन्स मारायला तिकडे दूरच. मग तुझ्या काम नव्हतं काय एखादा फोन करणं? आई कशी आहे का, काय आहे का, माझी तब्येत नाही बरी का, काही नाही. हां, का चांगली आहे वांगली आहे, काही तर सांगायला पाहिजे होतं. आई, आठवणच नाही राहिली हो मला. लावतो लावतो केलं, 2-3 दिवस झाले मी लावतो लावतो म्हणून राहिली, पण कोणी मला आठवणच नाही येऊन राहिली. असं वाटते का लावतो मग आई काही कामात असं नाही तर म्हणून तो कोणी लावतो लावतो करून राहूनच गेला. आई बरीच आहे बापा तू. तुला सासरमध्ये माहीची आठवण नाही येत, नाही तर पोरीले रोज आठवण येते, रोज बोलतेत बाबा पोरी. माझ्यासोबत एक दिवस चुकत नाही त्याचा बोलायचा. आणि तू हाय एक का अजिबात बोलतच नाही म्हणून. आई तसं नाही आहे, आता काय करतं जास्त बोलून. 2-4 दिवसातून एकदा बोललं तर बरं राहते. रोज रोज फोनच घेऊन बसाव काय? मला आवडत नाही ते कोणासोबत लय बोलणं. हो, तसाच आहे तुझा स्वभाव पहिल्यापासूनच. तुला आवडत नाही कोणासोबत बोलणं. हां, जास्त बोलणं कमी बोलणं, काय माहित बापा कसं होईन ना कसं नाही तर. ते पाय बरं, तुझी जाऊ तर बापा भल्ली बोलताच बोलते. मोहिनी मोकळी आहे बिलकुल बोलाले. आई बोल ना, काय म्हणत होते तू? अहो बाई, आता धोंड्याचा महिना लागला ना, म्हटलं दोघे जण जवळ ना तू येऊन जा, म्हटलं दोघे जण आता. येईन ना. काही येशील? किती दिवस झाले तू आली नाही आता? हां, झाले असं 6 महिने, अजून याचा पत्ता नाही येतो. याव नाही का एखाद्या वेळेस? तुला अजिबात आठवणच येत नाही मायबापाची? एवढी गुतली तू सासू सासरीच्या याच्यात? आई येईन ना व. हे ड्युटीवरून लयच रात्री येते आई घरी, आणि याच्यासोबत बोलणंही होत नाही माझ्या बरोबर. हे येते तर मी झोपलीच राहतो. सकाळी उठतो, येईल काही नाश्ता पाणी इथे करून देतो, तेवढ्याच वेळ माझ्यासोबत बोलणं होते. आणि ते कसं हे दे ते दे, नाश्ता दे पाणी दे असं करून. त्याची ते तिकडच्या मिटिंगा चालू आहे की नाही आता. तुला तर माहिती आहे त्याचं काम कसं आहे तर. त्याले एक तर इकडून उशीर राहते, नाही तर मग गावात राहतच नाही, दुसऱ्या शिकडे राहते. काय माहित बाबा कितीक पैसा कमावते जवळ ना, कितीक नाही तर. थोडासा वेळ बायकोला द्या म्हणा, मी का पैसाच कमावून ठेवता म्हणा. तुला एकटीला गमते होत्या घरात? आई मी एकटी आहे का मग? मी सासू आहे, सासरे आहे, जाऊ आहे, 2-2 देर आहे म्हटलं. आणि अजून आहेच आहे सारे लोक. आतापर्यंत मोहिनीची आई होती. आई असं तिची आई होती काय? किती दिवस राहिली मग तिची माय? तिची आई राहिली 15 दिवस. आताही म्हणे मोहिनी थांबा म्हणे, पण नाही म्हणे ते काकाजी एकटेच आहे का नाही मग, तर बाकी होते म्हणे भाकर पाणी करायचे, तर गेल्या मग कालच गेल्या. हो बाई, तेच तर आहे, मग माणसाचे बाकी होते ना. बाई तर चालली जाते, बाई कुठेही पचून जाते, माणूस कुठं नाही पचत बिचारी. माणसाला असं आहे का त्याला हाती हाती द्यायला लागते सगळं. बाईचं असं आहे स्वतः करून घेते, खाऊन घेते. हाव नाही, कालच गेली तिची आई. मस्त आहे तिची आई. तिच्या आईनं माझी ओटी बी भरली आई, चोरोटी. हो, मी म्हटलं मला काही म्हटलंच नाही त्याला, मी काही बोललीच नाही. त्यानंच आणली आई, साडी आणली आणि नारळ टावेल हे ते सगळंच आणलं, आणि त्यानंच माझी चोरोटी भरून दिली आई. म्हणे मी जायच्या पहिले माझ्या पुरीची ओटी भरून देतो म्हणे, अशी म्हणे मोहिनीची आई. पाय बरं किती चांगली आहे तिची माय. हां, उगाच म्हणता तुम्ही का ते चांगली नाही चांगली नाही. ते चांगली नसती तिनं करू दिलं असतं का तिच्या आईले? नाही बाई, माझी जाऊ लय चांगली आहे व. हां, माई लय हे करते म्हटलं, माई कदरही करते, आणि माझ्यासाठीच हे करते, नाही तर आतापर्यंत अलग निघून गेली असती. तिला माझ्या सासूचं जरासं पटत नाही म्हटलं. हो, तुझी सासू तुला चांगली वाटते बाबा, मलाच तर वाटत नाही. आलं का निरी अशी करते, तिला असं वाटते का माझ्या घरचं खातेच काय आता हिना आल्या तर. म्हणजे आमच्या घरी काही खायला नाही आहे काही, हिच्याच घरी आहे बाबा सारं भरलं. आम्ही तर रस्त्यावर भुई फुकूनच झोपतो आणि मागून खातो. जाऊ दे नाही ते, कधी या लागते, कधी काही या लागते. तसं तर पाहिलं तर पुरा महिनाच आहे पडला अजून. पण माही म्हणणं कसं आहे, आता येऊन जा तुम्ही 2-3 दिवसात. कसं असते बाई, लवकर लवकर करून घेतलं ते बरं राहते. मग नी पाणी येते, पाणी आलं म्हणजे मग सुचतही नाही कोणाला काही, आणि काहीच नाही. आणि त्याच्यात आंबे म्हटलं आंबे खराब होऊन जाते, म्हणून राहिली काही या तुम्ही लवकर. काही देणं घेणं हे ते करून टाकतो आपण. आई काहीच करत बसतो बाई एवढं, काही नको करू माझ्यासाठी, फालतूचा खर्च नको करतो तू. मी येईन खरी, येईन आम्ही जेवण खाऊन रातभर राहीन, नाही येऊन जाईन मग वापस. म्हणजे रातच भर राहशील का व? 8-15 दिवस महिनाभर राहायची नाही काय आता? आता तिथं काय करतो जाऊन वापस? आता लागला असं ना 6वा महिना, आता इकडेच आपण 7वा महिना करून टाकू आणि डिलिव्हरीसाठी थांबून जातो आता इकडे. आई आता हे तर म्हणते इथंच करू म्हणते डिलिव्हरी म्हणते. वैशाली तिथं कोणी लक्ष नाही देणार म्हटलं तुझ्यावर. कोण आहे तिथं लक्ष द्यायला? लय करायला लागते डिलिव्हरीला बाईचं. त्या सासू कोण होते काय? तुझी सासू एक चोरोटीच नाही भरू शकली होई, तर त्या वहिनीची तुझी दोघीची तिलाच तिच्या बहिणीची इथं जा लागलं तर खरंच ती डिलिव्हरी करते का तुही? हा, वेळेवर जर धावाचं काम पडलं तर कोण धावन तिथं? ह्या जवळ तर घरीच राहत नाही, अन राहिली तुझी जाऊ, तिची कंडिशन तशीच आहे, ते किती धावन मग? बरं आहे, करतो मग मी तुला फोन थोड्या वेळानं. हो कर, भलं जीवावरती तुझ्यावाल्या त्या सासरच्या लोकांना बोललं तर. कोणाचा फोन आला होता बोलून राहिला तुम्ही? कोण अशा बोलून राहिल्या? अबा माझ्या आईचा फोन होय हो बाई. बाय बाई, आई म्हणते अधिक महिन्याला ये म्हणते, आता अधिक महिना लागला का नाही ये म्हणते. आता तिला काय म्हटलं येतो, आता पुरा महिनाच पडलाय, येईन म्हटलं जेवण खावण करून रातभर राहीन, नाही येऊन जाईन म्हटलं वापस. हा काय वैशाली ताई, म्हणजे तुम्ही रात्रभर राहाल का? मी आता म्हटलं ह्या गेल्या तर येतच नाही म्हटलं 8-15 दिवस.
तशीच म्हणून राहिली मग आई. म्हणते येशील म्हणते तू रातभरच राहायची काय म्हणते. आता आलीच नाही म्हणते 6 महिने झाले. तर आता म्हणते 7वा महिना इथंच करून घेऊ म्हणते आणि डिलिव्हरी इथंच करू म्हणते. अशी म्हणते मग आई. तिथं कोण धावपळ करून म्हणते तुझ्यासाठी. तुझ्या नवऱ्याने राहत म्हणते घरी. आणि तुझी जाऊची कंडिशन अशी आहे म्हणते. तिनं केलंही असतं तर हां मग कोण करून म्हणते तुझ्या म्हणते तिथं. मी तिथं येत नाही म्हणते. मग येत नाही म्हणते इथं आता. वैशाली ताई बरोबरच आहे तुमच्या आईचं. कारण का इथं कोण धावपळ करणार आहे. चल ठीक आहे आता राजेशजी करण, सुमित बापूजी करण, भाऊजी करण, मामाजी करण. पण तुम्ही सांगा बाईच्या जवळ बाईचीच गरज आहे ना. मला कोणतं दगदग होतच नाही विचारे आता. मला तर भल्ला भारी होते. हां आता काय पा आता माझं पोट काही वाटेही नाही. आता पोटही होऊन राहिलं म्हटलं असं असं वाटते का वरतच पाडलं काय. त्याच्यानं ना भारी भारी लागते बा. त्याच्यानं माझ्याकडून नाही होणार आता धावपळ करणं वैशाली ताई. तर आता तुमच्या आईला बोलावून घ्या अशी म्हणत होती मी. तर काकू येत नाही म्हणता. मग काकू येत नाही तर आता तुम्हाला जावं लागेल तिथं. काही ना काही तर करायला लागेल ना वैशाली ताई. मी तरी काय करू हो. ते भाऊजी म्हणते इथंच करू, आई म्हणते तिथं करू. आता मी तरी कोणाचं ऐकू. मग आई म्हणते इथं येत नाही आणि माझ्या नवरा म्हणते तिथं येत नाही. सांगा आता काय करू बिचारे मी. तुम्हाला कुठं पण गमते वैशाली ताई एवढं सांगा मला. मला काय हवं मला तर तू सांग. पोरीले तर कोणी आपल्या माहेरी गमते. माहेर कसंही असो चटणी भाकर भेटत असन तरी मायबापाचं घर चांगलं वाटते पोरीले नाही काय. हा वैशाली ताई पण तुम्हालाच होते बा असं. मला तर काय म्हणते माझ्या माहेरी गेली का काठी रुतल्यासारखेच होते. मग आई मला अशी अशी कामं सांगते बसूच देत नाही जराशी. जाई हे कर जाय ते कर म्हणून मी गेली नाही आता. पण आता अधिक महिन्यात जाईन बाई. राजेशजीला घेऊन जाईन. 2 जण जाईन आणि 1-2 दिवस थांबन. शनिवार दिवशी जाईन म्हणजे मग बरोबर रविवारी भेटते. सोमवारी वापस येऊन जाईन. हा तर होते की ते म्हणा. आता येईल म्हणून पाहा लागेल बाई. अधिक महिना म्हटलं का दोघांनाही जा लागते एकट्याचं काम नाही. म्हणून मग आता जाईन म्हटलं. मग येई म्हणते काय पाहिजे काय नाही म्हटलं काहीच नव्हतं पाहिजे. नाही तर मग म्हटलं करत बसशील फालतू. काय होतं याचे पैसे खर्च करावं काय आपण बिचारे. हां एवढे काही श्रीमंत नाही आहे मायबाप. सर्वसाधारण आहे. शेती करते आपले आणि वावरात जे पिकते 12 महिने पुरवते. पीक म्हण पैसा म्हण काही बी भाजीपाला लावते अजून. हा ना वैशाली ते माझ्या आई बाबाचं तसंच आहे. शेती नाही आहे आमच्या घरी. आणि भाऊ आहे आता इंजिनियर झाला. आणि आई आहे. आई बाबा कामाला जाते. दुकान आहे तेवढं. तर आई दुकानात बसते बाबा कामाला जाते. मग तुम्हीच सांगा आता. आता आपण तिथं जाऊन ते अजून 5-6 हजाराचा खर्च लावून द्याव काय. तेच म्हणतो मी तिला का करू नको. तर मग आई म्हणते नाही मी तेच लागते म्हणते. झाला ना अधिक महिना पहिला दुसरा. आता काय 100 अधिक महिनेच करत बसावं का. पहिला होऊन गेला नाही दुसरा वय आता. नाही माया तर पहिलाच वेळ वैशाली ताई. मग आता 3रंच वर्ष होई आहे. त्याच्यातून माया पहिलाच आहे आता. हो तुझ्या पहिलाच आहे. माया दुसरा होय. माया म्हणजे लग्न झाल्याबरोबरच अधिक महिना आला होता म्हणून 3 वर्ष मलाही झाले आता. पण अधिक महिना पहिलेच आला ना. लवकरच आला होता लग्न झाल्याबरोबर. माझ्या भावाचंही लग्न करायला लागते बिचारे वैशाली ताई आता. त्याच्यासाठी एखादी पोरगी पाहा लागते. पण चांगली पोरगी पाहिजे त्याच्यासाठी. अशी म्हणजे असं समजा का लय शिकलेली पोरगी पाहिजे. भेटून जाते ना भेटत कोण नाही. नाही तर पाहिली असून त्या भावाने एखादी तिकडे आतापर्यंत कॉलेजमध्ये होता. तर पाहिली नसून काही तिकडे. आणते तू त्यासाठी रेडीमेड भाऊज आहे. तुला पाहायची गरजच पडणार नाही. नाही तर नाही असं कसं होईल. आम्ही त्याला पाहुणे देत कोणती. नाही आमचं पहिलेच लहान आहे तो. शाळेचा आहे. आमचं म्हणणं असं आहे का आमच्या मनानं करतो पोरगी आम्ही पाहतो लागून तू त्यासाठी. पण आता हे पोरीचा दुष्काळ पडला ना. त्याच्यानं पोरीच नाही आहे. म्हणून म्हणून राहिली एखादी पोरगी असं लक्षात तर सांग जा ना. लक्षात म्हणजे आता माझ्या घरी माझ्या काकाची पोरगी आहे कडे चुलत काकाची. ते चालन काय पाहिजे बरं. खरंच आहे तुम्हाला चुलत बहीण आहे का तुम्हाला. चालते ना वैशाली ताई मग काय फरक पडून राहिला. हां पोरगी चांगली असली पाहिजे फक्त. शिकली असली पाहिजे. 12वी असली चालते आपल्याला. लई नाही असली तर चालते. नाहीतरी नोकरी तर यालेच करणं आहे का नाही. हो तर ते 12वीच्या वरतच झाली आहे. हा आणि बारीक बारीक मस्त आहे. फक्त ते कणी आता जराशी काय आहे जराशी. जराशी पांढरी जास्त आहे. हा लयच पांढरी आहे. आता कोणी म्हणते पुरीच म्हणते तिला कोणी. एवढं पांढरं पण चांगलं दिसत नाही म्हणते. वैशाली ताई अरे मग तर एकदमच चांगलं. हां माझ्या भावाले गोरच पुरी आवडते. टोंगड्या डांबळा पुरी आवडतच नाही त्याले. मी तर म्हणतो त्याच्या हिशोबानं बरोबरच आहे. बुरी बुरी असं नाही तर चांगलीच दिसन ते. नाही हे लयच गोरी आहे की नाही तर हेही चांगले नाही दिसत. किती पाहुणे चालले गेले तिथून उठून. किती पाहुणे गेले पण ह्या पाहुणा जात नाही ना माझ्या घरचा. हा ह्या बसतेच तिथं. पोरगी गोरी आहे ना म्हणून जास्त तर चालतेच म्हणून मला. तिचा फोटो नाही का तुमच्याजवळ एखादा. होते हो तिचे फोटो. ह्या माझा फोन खराब नाही झाला काय. त्याच्यात पुरे चालले गेले काहीच नाही राहिलं त्या फोनमध्ये. तर त्याच्यानं आता तिचा फोटोही नाही माझ्याजवळ. नाही तर होता हिचा फोटो घेतो. हा फोटो असता तर पाहून घेतला असता. बरं दाखवून देईन ना मी. दाखवून देईन तुले. काही चिंता नको करू. मी काय म्हणतो घुमत चालतो नाही तर माझ्या काकूच्या घरी. चाललं जाऊ. गरीब आहे माझ्या काकू. आणि स्वभावाची चांगले आहे. तर तिथं जाऊ आपण. माहीत पडते जर म्हणजे ते घरीच राहते. घरी राहते तर पाहू आपण. तुला पसंत पडन तर मग पाहिजे गोष्ट काढून पाहू माझ्या काकाजवळ. ठीक आहे वैशाली ते चालते. जाऊ बरं आपण एक दिवस. असं करणं उद्याच चल ना. चला. अरे लवकर गेलेलं पुरते. तुम्हाला सांगतो पोरीसाठी
अरे रातभरात लग्न जुळते आता, अशी गोष्ट झाली आहे. फक्त पोरी पाहिजे, पोराचं नाही जुळत बा. हो ना बिचारे, आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात काय पुऱ्या भारतात काय, जिकडे पाहिजे कंडिशन तिकडेच तशीच झाली आहे. जो तो म्हणते पोरगीच नाही भेटून राहिलं. पोरग लग्नाचं आहे, पोरगी सांगा, पोरगी सांगा. काय करण, पहिले लोकांना पोटातल्या पोटात किती पोरी मारून टाकल्या व विचार नाही केला. काही लोकांनी तर झाल्यावरही मारल्या बिचारे. मग पोरगी आहे काय मारले, पोरगी आहे काय मारले. पोरच पाहिजे होते सगळेले. मग घ्या ना म्हणा आता पोरं, नुसतं पोरच काय देते तर. पोरी किती समोर आहे वैशाली ताई आता. हा एवढ्या पोरी असून समोर माय बापाने सगळ्या पोरी मारून टाकल्या हो पहिले. पण काय करण हो, हे असं अत्याचार होते पोरीवर, म्हणून माय बापाला असं वाटे असन. आणि हुंडी किती होते वैशाली ताई, आता तर हुंडाच नाही आहे म्हणा. अजूनही घेतात लोक, अजूनही घेत नाही म्हणून. पण पहिले सारखं राहिलं काय हुंड्यासाठी. त्या बापाला किती जलील व्हायला लागे म्हटलं. हो बाई, ते तरी बरं झालं. पण आता असं वाटते का आता त्याची सजा येईन कायले भराव बाई. असं वाटते ज्यानं केलं त्याची सजा त्याला तरी भेटत, भल त्यालाच भेटते. तर आता ह्या पोराचा काय दोष तिच्यात, हे पोरीला भेटून गेल्या पाहिजे पोरी, असं वाटते. आपल्याला वाटून काय होते वैशाली ताई, ते करते देव करते बरोबर सगळं. हो बापा चल, काही करायचं असेल तर किचन मध्ये करायला लागल. बसलं तर बसलं राहील इथं, तर अजून तिकडे 12 वाजून जाईल. वाजू द्या ना, 12 वाजू का 13 वाजू, आराम करत जा ना तुम्ही. तुम्ही काय इकडल्या तिकडे मटकोता नुसतं. कामाले बाया काय ठेवलंय, बंद करू का त्याला बंद करून देतो. तुम्ही करत जा रोजचे काम. कुठं गेल्या हो दोघीच्या दोघी. हा निरा का खोलीतल्या खोलीतच राहता काय जराशी निघत्या बाई. हवा गिना खाना बाहेरची कथा, खोलीतलीच हवा खाता नाही रे थंडी थंडी. एसी आहे म्हणून काय त्याच्यातच झोपले राहता काय. एसीचं बिल पाय ना किती आलं तर. आला बाई आता बाईचा आवाज मोहिनी. चल, कधीची मी बसलीच आहे इथं. म्हणलं भेटा तुम्ही आता बैले, काय काय करते तर खाते काय वाघ होय का त्या. नाही व वाघ नाही, सासू तर होय ना. सासूला जरासं भ्यायला लागते बिचारे. कायले भ्या लागते, आता भलेच कामं करून आल्या वज्जर धाव धाव. एक काम नाही करत, बसला राहते हात जुंडून. आणि त्या राजेजीला करून राहिले तर परेशान पैसे आणण्यासाठी. हा, आणि आज रविवार आला, कुठून आणू पैसे. त्याचे पैसे भेटायचेच आहे म्हणते अजून. ते पैसे भेटलेच नाही काय, ते गेले होते मोडाले तर त्या दिवशी. नाही ना, भेटलेच तर नाही. नेला होता म्हणते कागद ते ना, तो होताच नाही म्हणते. ते करून दिलं ना ज्यानं, हेच नाही केले काय, तो होताच नाही म्हणते त्या दिवशी तिथं. आणि वैशाली ताई, ते निकी येत नाही म्हणते आज कामावर. हा, आपल्यालाच करायला लागते बिचारे आज काम घरी. असे करते ह्या कामवाल्या, म्हणून कोणी भरोसाच नाही करणं पुरे त्याच्यावर. अशा सुट्ट्या घेते. तुम्ही सांगा आता, ते नाही येऊन राहिले तिच्या आईला तर पाठवायला लागत होती ना. त्याला माहिती आहे ना काही यायचं, दोघीचं जमत नाही बा काम करणं. कशा करते नाही नाही येत तर मग करून घेऊ आजच्या दिवस. मी करून घेतो ना स्वयंपाक. चल दोघी मिळून स्वयंपाक करून घेऊ, आणि बाकीचं राहिलं तर ते हलकं हलकं करून घेऊ जरासं. तुम्हाला तर बिलकुल असं असरच होत नाही वैशाली ते कोणा गोष्टीचा. असं काय करतं बायाने, मी काय आपण बाया होई तर काम करावंच लागते घरातलं. त्या बाया नाही आल्या कोण्या दिवशी तर आपल्याला तयारच राहावं लागते. काय कधी ना कधी येणार नाहीये, कामवाल्या तशाच चॅट मारत असते. रोज येत नाही म्हटलं त्या. हा ना, तिला सांगितलं बरं मी चॅट नको मारजो म्हटलं, तर नाही म्हणे ताई, मारत नाही म्हणे चॅट म्हणे. ती पोट्टी थोडीशी येत दिसते मले. आणि आपण तिचं लग्न काय म्हणते तर सुमित बापूजी सोबत लावायला निघालो होतो नाही काय. त्या सुमित बापूजीला हाशेवर ठेवून दिलं. तिच्यापेक्षा तर ते परी सातपट बरी आहे असं वाटतं मला. तो त्याचा प्रश्न आहे बाई, आपण म्हटलं तेले. पण आता तू सांग, नाही आली परी तर मग हे काय करण. हे काय एकटेच राहीन काय, मग आयुष्य काढून काय एकटे. त्याला तर करणी आहेच कोणासोबत ना कोणासोबत. आणि ते काही पोरगी एवढी बेकारही नाही आहे. शिकून राहिली, सगळं बरोबर आहे, नोकरी लागन तिला आज नाही उद्या. दोघांची जिंदगी चांगली होते, सेट होऊन जाते. मग आपल्याला कोणती प्रॉब्लेम आहे. म्हणून म्हटलं आपण चांगली असलं तर करून घ्या बा. मोहिनी, मोहिनी. आला बापा मला पुकारा. चला मी जातो वैशाली ताई. काय झालं आता बाई, काऊन आवाज देऊन राहिले तुम्ही, काय म्हणता, काय पाहिजे होतं तुम्हाला आता. मला काही नाही पाहिजे. राजेश कुठं गेला म्हटलं. राजेश सोबत काम आहे मला जरासं. तो कुठं गेला म्हटलं, ते विचारासाठी तुला बोलावलं. रोज कुठं जाते तुमचं पोरग, रोज जिथं जाते तिथंच गेले. हा, त्याच्यात काही नवीन आहे का, पहिलाच दिवस आहे का त्याचा जायचा. आम्ही गेलाय काय ऑफिसमध्ये, पण आज रविवार आहे ना. हो तुम्हाला माहित नाही का त्याला रविवारी काम राहते. हा, जेव्हा त्याला म्हणावं कधी आपण कुठं जायचं आहे, त्याच दिवशी त्याला रविवारी काम राहते. तुला कुठं जायचं होतं आता त्याला घेऊन. मला जरासं मार्केटात जात होते आता बाई मी. मार्केटात कायले जाता आता, आता काय आणतं एवढ्या उन्हीची, जाऊ नको आता बाहेर. आता बाई गाडी आणायला लावतो त्याला. गाडीत तसं थोडी काही, पैदल नाही गाडीत, ह्या गाडीवर नाही, एक गाडी आणायला लावते त्याच्यात जाईन म्हटलं ते ऑटोत जाईन. अहो पण हो, कायले जातं, अर्जंट आहे का एवढं. बापा अर्जंट नाही तर काय तर तुम्ही सांगा, एक पाडणं आणा लागते आता, आणि लेकरासाठी कपडे आणा लागते. ते नाही आणू काय मी, म्हणजे इथं काय बसू काय, लेकराला उघडच ठेवू काय मग झालं म्हणजे. बाहेर तोंडे, लेकराले पहिले कपडे घेत नसते. तुला काय माहित पोरग होऊन राहिलं का पोरगी होऊन राहिली म्हणून. कोणाच्या कायचे कपडे घेशील तू. मी माझ्यासाठी आणतो आणि वैशाली ताईसाठी आणतो. म्हणजे वैशाली ताईला पोरगी होईन तर पोरीसाठी आणतो, मला पोरग होईन तर मी पोरासाठी आणतो. असे कपडे आणून ठेवतो. काय चावून तिला पोरगी होईन आणि तुला पोरगच होईन म्हणून. काय चावून म्हटलं, काय चावून अंदाज लावला त्या. माहित आहे का तुला काय आहे म्हणून अंदर. माहित काय लिहि पाहिजे, मला समजते बरोबर काय पोरगच आहे म्हणून मला. हा, मला पोरगच होते आणि वैशाली ताईला पोरगीच होते म्हटलं. अहो तर पोरग ना पोरगी वाटल्या गेली काय. आपल्या घरी तसंही आता पोरगी नाही आहे. मी तर म्हणतो दोघीले पोरी झाल्या तरी चालते. पोरच पोर आहे नाही रे आपल्या घरी. पोरीचं कायचं हे पाहिजे आपल्याला.
तसं नाही ना आता बाई, मला काही पोरीचं काही आहे काय, पण माझं म्हणणं कसं आहे का मला पोरगं झालं पाहिजे बा, त्याला पोरगी झाली पाहिजे असं म्हणणं आहे माझं. त्याच्यासाठी म्हणून राहिली मी, मला काही पोरी जाई नाहीये. तेच तर म्हणतो बा, आता तू एक पोरगीच होती. हा, तुला पोरीची भावना समजायला पाहिजे का? मी तर म्हणतो पोरीनं कोणी बहीण असं म्हटलं पाहिजे का देवा मला पोरगीच दे, कारण आता पोरीचा काळ मोठा खराब आलाय. पोरीचा काळ खराब आला आहे आता बाई, पोरी भेटून नाही राहिल्या. पण पोरी म्हटलं बालपणातच कुसकरल्या चालल्या म्हटलं, लहान लहान कळ्या पाहिलं नाही का तुम्ही? आता जिथं नाही तिथं त्याच घटना ऐकायला येते, म्हणून कधी पोरीविषयी जराशी भीतीच वाटते. असं वाटते का देवा फालतूच पोरगी दिली. आता म्हटलं काही काही लोक पोरगी पाहिजे म्हणते, पण कधी कधी त्याला विचारते मायबापाले का पोरीला कशी कुठं सोडून जाऊ. पोरीसोबत किती वेळ राहू शकत मायबाप, एकसारखे तर पोरीच्या मागे नाही राहू शकत ना. हो हो, पोरगी तर कुठं सुरक्षित नाही आहे. शाळा नाही, कॉलेज नाही, घर नाही, स्वतःच्या घरात सुरक्षित नाही पोरगी. हा, खेळायला नाही, कोणाच्या घरी नाही, अजून नाही बाजून नाही, जिथं नाही तिथं पोरीले धोकाच आहे बिचारे. काय करावं त्या पोरीनं? पहिलीच्या काळात नव्हतं बाई असं. कुठेही फिरो आम्ही, कुठेही फिरो, कोणाच्या घरात झोपून जाऊ, कुठेही राहून जाऊ, तर असं नव्हतं. आता तर भल्लाच काळ बिघडला, लयच बदल झाला बाबा, लयच झालं. त्याच्यानं म्हणतो आता बाई मी कुठं कुठं लक्ष ठेवत जाऊ. आणि वैशालीताईचं कसं आहे, वैशालीताईचं वस्तूवरही लक्ष राहते, तर वैशालीताईचं माणसावरही राहते, तर लेकरावरही राहते. म्हणून म्हणून राहिली मी का वैशालीताईला पोरगी झाली पाहिजे आणि मला पोरगं झालं पाहिजे. बरं, मग आता तो चालला गेला म्हणतो नाही, त्यानं कागद गिगद आणून दिला काय तुला खायचा? नाही बा, मला नाही दिला कोणता कागद आणून. देणार होते काय, सांगितलं नाही ताईनं पण असं. नाही, मला नाही म्हटलं त्यानं, सांगून राहिली मी. तो म्हणे ना तिथं जाईन म्हणे ते एफडी तोडाले, त्याच्यासाठी. आता बाई, पण कायले तोडून राहिले तुम्ही? कायसाठी घेता एवढे पैसे? 5 लाखाची काय गरज आहे तुम्हाला एवढ्या? पैसे तर आहे मामाजी जवळ, पैसे तर भेटून जाते तुम्हाला. बरं, तुमचा खर्चही नाही कोणताच. तुम्ही तर कोणा साड्या घेत नाही, हा, दागदागिने घेत नाही, ते केसाले कलर तर लावत नाही तुम्ही, काळा पांढरे झाले तर. मग तुम्हाला कायले पाहिजे खर्चासाठी पैसे एवढे? काय माही मला पैशाचं, आणि माझ्याच पैसा होतो, मॅच जमा केला स्वतः. मग पहिले मी किती कष्ट करू म्हटलं, पोरं लहान लहान होते ना तेव्हा, किती कष्ट करू. मग वावरातले काम आम्ही दोघंच करू म्हटलं एवढ्या मोठ्या, म्हणून मग माझ्याजवळ पैसा राही, मजुरे तोडू मी, मजुरे राही. हा, त्याच्यानं मग आता इकडे आलो तेव्हापासून मी काम सोडलं. आता इकडे झालेच किती वर्ष आम्हाला आले, तर पहिले तिकडे सगळं काम मीच पाहू, सगळं एकत्र होतं आमचा परिवार. मग पैसे जमा होई कनी, तर मग माय कसं होतं 10-10, 20-20 रुपये जमा करू, असं करत करत त्या टाकल्या. म्हटलं एवढी अडचणी आपल्याला कामातच येईल. 1-2 तर तोडले मी, त्याचे काही जास्त नाही भेटले मला, असंच भेटले 10-20 हजार रुपये, पण तेही कामातच आल्या ना अडचणच्या वेळात. आता बाई, पैसा कामातच येते, अडचणीत पैसाच कामात येते, कोणी कामात नाही येत. पण माझं म्हणणं असं आहे का आता बा, घरात पैसे तर सगळे जवळच आहे, कोणालाही मागितले तर तुम्हाला पैसे भेटते, तर मग काय बा तोडता, अजून वाढते ना ते काही वर्षानं. म्हणून बाई, पोरी उठत नाही का व? उठ ना बापा, किती झोपतं व, उठ. मावशी, कोण मुलगी आहे ही? हा, खूपच सुंदर दिसते. मावशी, विचारणं माय लग्नासाठी करते काय लग्न, ते तर विचारणं. पोरी असून नाही म्हणतं मावशी, तू तुझ्या नजरेतच पोरी राहते. पाय बरं, तुझ्या घरी एवढी सुंदर पोरगी असून माझ्यासाठी नाही विचारून राहिली. अरे, ती काही आपली पोरगी होई काय? ते आपल्या घरी भाड्यानं राहून राहिली का? कोणाच्या पोरीचं कोणासोबत लग्न लावून द्याव काय? तुझ्या तेवढी आहे तर पटवतील, मग करून देतो लग्न. काय झालं काकू, तुम्ही मला आवाज कशाला दिला? मला उशीर होते ना मग जायला, तर तिकडून पण यायला खूप उशीर होते, म्हणून मी आराम करत होती. झोपू का नाही दिलं मला थोडा वेळ? अहो बाई, 8 वाजले म्हटलं, एवढा वेळ झोपतं काय? उठ म्हटलं आता. हा, मी बाहेर चालली जराशी, तर लक्ष ठेवतो घरावर. घरीच आहे ना तू? आज रविवार आहे तर. हो, आज घरीच आहे मी, आज सुट्टी आहे मला. माझ्या शॉपला सुट्टी असते, बंद आहे आज. तर तुम्ही कुठे चालल्या काकू? काकू, तुम्ही केस डाय नाही केले का ते? काल तर छान काळे दिसत होते, रात्रभरात कसे का पांढरे झाले ते? काय विचारतो तू? ह्या पोट्ट्यानं शॅम्पू आणला कुठून, होय तर कोणता होय तर? मावशी म्हणे साजरे केस राहते म्हणे, यानं धुई म्हणे डोकसं, तर धुतलं बाई. कसे मी डाय केले होते तेही निघून गेलं माझ्या डोक्याचं, पांढरेच पटकून गेले सारे. हो, आय सी, असं झालं का ते? बरं, कोण आहे ते? आय एम रॉनी. नाव रॉनी आहे माझं. तुम्ही, तुमचं नाव? माय नेम इज परी, माझं नाव परी आहे. अरे वा, नावही तसंच, तुम्ही तशाच परीसारख्याच आहे तुम्ही दिसाले. तुमचं नावही बरोबर ठेवलं घरच्यानं. दिसायला परी असलं म्हणून काय झालं? नशीब थोडी परीसारखं असते माणसाचं. नशीब तर नाहीये ना. नशीब तर पहा बरं, काम करून खा लागून राहिलाय, भाड्यानं राहा लागून राहिलं, याला परीसारखं नशीब म्हणते का? मनात आणलं तर बनू शकते, काऊन नाही बनू शकत? परीसारखं नशीब बनू शकते माणसाचं. ते मनात आणलं तर तुम्ही थोडासा विचार जर केला तर. ते कसं काय होणार हे शक्य? त्यात काय, एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करून घ्यायचं, झालं तुमचं नशीब परीसारखं. नाही, लग्न करण्याची गरज नाहीये मला, आणि मला श्रीमंत मुलगाही नको. काही गरज नाही मला श्रीमंत माणसाची, आता गरजच नाही. नफरत व्हायला लागली मला श्रीमंत लोकांची आता. अहो परी, मी काय म्हणतो, मग हे पोरगं लय श्रीमंत आहे म्हटलं. हा, अन तू म्हणशील तर त्यासाठी गरीबाई बनायला तयार आहे तो. तुले परीसारखं नाही, राणीसारखं ठेवते म्हटलं तो. हा, बमिस्टेट आहे त्याच्याजवळ, आणि एकटाच आहे वारसदार तो. मायनं ह्या दोघच जण राहते ते मायलेक.
सगळं बरोबर आहे म्हटलं यायचं. नाही काकू, तुम्हाला माहिती आहे ना माझी स्टोरी. त्याच्यामुळे मला ना कोणाशी लग्न करायचं आहे, ना कोणाशी अफेअर करायचं आहे, आणि नाही कोणाशी बोलायचं आहे. मला आता जेंट्सचीच नफरत होत आहे आता. खरंच कोणी पण ना फसवते मुलींना आपला मतलब काढून घेण्यासाठी. आणि आता मी फसणार नाही. खूपदा फसली मी, पण आता नाही फसणार. आता मला कोणाचीच गरज नाही आहे. आता मी नाही माझ्या नवऱ्याने म्हटलं ना, तर मी स्वतः काम करणार आणि खाणार. पण दुसऱ्या पुरुषांच्या मागे नाही लागणार आता. म्हणजे तुमचं लग्न झालंय का? हो, झालंय माझं लग्न. लग्न झालं, माझा नवरा चांगला आहे. मॅच हे होतं म्हणून मी इकडे राहून राहिली आता. नाही तर नवरा काही खराब नाही आहे माझ्यावाला. आज नाही उद्या त्याला माझ्यावर काही ना काही दया येईनच. कधी ना कधी माझी आठवण येईनच त्याला. म्हणून मी काही ना काही काम करतो, पोट भरतो आपलं. कधी ना कधी ते मला आठवण करतील, त्या दिवसाची मी वाट पाहिन. आता नाही करतो बाई तो. किती दिवस झाले आता त्याचा फोन नाही, काही नाही. आणि आता करते काय तो? आता काही गरज नाही त्याला. तू करून घे. तुझ्या जिंदगीत समोर चालली जाय. नाही काकू, असं नाही करू शकत मी. आतापर्यंत खूप चुका केल्या मी, पण आता नाही करणार. आयुष्यात एकही चूक नाही करणार. बरं चाल, येतो आम्ही लग्नाला चाललो दोघं जण. तू चालतं काय? चालशील तर चाल लग्नात. थोडंसं तुझं मूड फ्रेश होऊन जाते. नाही नाही काकू, जा ना तुम्ही. जा, मी घरीच आहे. लक्ष ठेवते घरावर. बरं ठीक आहे, ठेव मग लक्ष. मावशी काय रे, काय म्हणतो तू आता? म्हटलं मी थांबून जाऊ काय घरी? नाही तर मग तू चालली जाय, थांबून जातो. असं तू थांबतो इथं आणि मी एकटी जाऊ तिथं? भला हुशार आहे तू. गाडी कोण चालवण? मी निघू का ते गाडी चालवत? मला ते काय चालवता? अच्छा, मी तुला गाडी चालवता येत नाही. यातून चालली जा ना तू. जरुरी आहे का मी चाललो पाहिजे? नाही नाही, जा ना तुम्ही. जा तुम्ही. मी दरवाजा लावते आणि झोपते आता. मला काही कोणाची बोलण्याची इच्छा नाही आहे आणि कोणाची इंटरेस्ट नाही आहे बोलण्यात. पाहिलं ना? चाल मग आता. हा चल. आपण सुधारायला निघालं तरी लोक सुधरू नाही देत. आणि कोणाला एकदा आपण बिघडलं की असं वाटते की बस आता हा व्यक्ती सुधारणारच नाही का कधी. बरं, मी सुधारली. बरं, आता तरी तुम्ही सांगा सुमितजींना की परीला घेऊन जा म्हणून. हो, खरंच सुधारली आहे मी. आता आयुष्यात कधी अशी चूक नाही करणार मी. खूप पश्चाताप होता मला या गोष्टीचा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.